काय हो मंडळी, कधी तुम्ही ह्या पद्धतीने खिचडी केली आहे का? नसेल ना केली, एकदा ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कशी केली ना ती सांगते. छान रात्रभर छान साबू तांदूळ असे भिजून ठेवले. नंतर एक बटाटा घेतला, बटाट्याची साल काढले, असे बारीक तुकडे केले आणि नंतर अर्ध्या बटाट्याचा असं खिसून घेतला. नंतर कढई घेतली, कढईत थोडेसे शेंगदाणे टाकले, छान शेंगदाणे असे आबडधोबड असे भाजून घेतले, तुम्ही बघू शकताय. मग नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं वाटण करून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि मिरचीचा ठेचा पण करून घेतला. मग नंतर ज्या साबू तांदूळ भिजवले ना ज्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचा कूट टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं. एकीकडे कढई ठेवली, कढईत तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर बटाटा टाकला, मिरचीचा ठेचा टाकला, परत एकदा असं हलवून घेतलं. नंतर किसलेला बटाटा टाकला, नंतर साबू तांदूळ टाकले, साबू तांदूळ टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं. तुम्ही बघू शकता किती मोकळी सुटसुटी ती खिचडी झालेली आहे. अशा पद्धतीने करून दिली ना तुमच्या घरच्यांना नक्कीच तुमचं नाव काढतील आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.